संबंध जगावर शेकडो वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडच्या सर्वोच्च पदावर नुकताच एक भारतीय ऋषी सुनक विराजमान झाले। ही घटना सांसदीय व लोकशाही प्रणालीतील सर्वसाधारण असली तरी इतिहास स्वतःला पुनरावृत्त करीत असल्याची जाणीव मात्र पक्की झाली। ज्या इंग्रजांच्या देशामध्ये स्वातंत्र्य संग्रामाला विभिस्तपणे सादर केल्या जात होते, त्या देशाच्या सर्वोच्च पदाची धुरा भारतीयांकडे येणे म्हणजेच आजही शेकडो वर्षाची चेतना प्रज्वलित असल्याचे सिद्ध होते। भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 1857 केवळ अपयशी संग्राम नव्हता, तर या समरातून 1947 पर्यंत स्वातंत्र्याचे फुर्लिंग धगधगत ठेवले आणि आजही राष्ट्रभक्तीची प्रेरणा ठरली असल्याचे मत प्रख्यात वक्ते आशुतोष अडोनी यांनी व्यक्त केले की 75 वर्षांमध्ये आम्ही जे गाठलेलं आहे ते निश्चितपणे अभिमानास्पद आहे। विशेषतः जगातल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये लोकतांत्रिक व्यवस्था वारंवार कसोटीच्या क्षणांना समोर जात असताना ज्या राष्ट्राबद्दल असं बोलल्या गेलेलं होतं की यांना स्वातंत्र्य देणं म्हणजे भेड्या बकऱ्यांना स्वातंत्र्य देणं आहे, बघाच तुम्ही 2-4-5 वर्षात या देशाची काय अवस्था होईल, अशा आशयाचे गर्वोन्मत्त उद्गार ज्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तत्कालीन ब्रिटन प्रधानमंत्र्यांनी काढलेले होते, चर्चिल यांनी, त्या एकेकाळी सगळ्या जगावर ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य मावत नव्हता म्हणे अशा ग्रेट ब्रिटनची आर्थिक राजकीय सगळ्या आघाड्यांवर हवालादिल अवस्था होत चाललेली असताना तुमचं आणि माझं राष्ट्र मात्र जगाच्या प्राचीवर ताठपणे आणि प्रतिष्ठितपणे उभा आहे। तुषार भारतीय मित्रमंडळाद्वारे राष्ट्रभक्तीची प्रेरणा व समाज प्रबोधनपर मागील 10 वर्षांपासून अमृत मंथन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे। दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर या 3 दिवसीय व्याख्यानमालेचा शुभारंभ साईनगर स्थित साईरत्न लॉन येथे झाला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। 10ची रूम एकूण सगळ्या परिस्थितीमुळे त्या मायमाऊलीची म्हणजे तिच्या आईची मानसिकता विषण्ण झालेली, वडील मोलमजुरी करणार आहे, त्या मुलीने नेटच्या परीक्षेमध्ये इतके मार्क कमावले की तिला मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळालं। आणि मी सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो, तिने अभ्यास केला कुठे? तर तिने म्हाडातल्या हनुमानाच्या मंदिरात अभ्यास केला आणि तिने मार्क मिळवला। अशा पाठीशी आम्ही नागरिकांनी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून मी त्या दिवशी संकल्प केला की आपण 1 लाख रुपयाचा धनादेश आपण तिला पुढील शिक्षणासाठी देणार आहोत। आणि मग अशा सगळ्या वातावरणातून आम्ही काहीतरी समाजाला देतोय, या पद्धतीचं कार्य करणं आता गरजेचं आहे। आमचा कार्यकाळ संपला असेल तरी आम्ही काम करतो। म्हणजे फेसबुकवर जे माझे फ्रेंड आहेत त्यांना माहिती आहे की त्यांनी माझ्या टॅगलाईनच आहे, कार्यकाळ संपला पण जबाबदारी नाही संपली। कारण की आम्ही निवडणुकीसाठी मुळात कामच करत नाही, ती एक प्रोसेस आहे, ती येत राहते जात राहते, दर 5 वर्षांनी होणार आहे, 6 वर्षांनी होणार आहे। आणि मग काम करणं हे काही निवडणुकीशी संबंधित नाही आहे। आणि ज्या दिवशी आम्ही या विचाराच्या संघटनेमध्ये आलो त्याच दिवशी आम्ही सांगितलं की निवडणुका, येणारी पदं ही आम्हाला सेवेसाठी आहे, पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, हर समाज को साथ में आगे है बढ़ते जाना, या पद्धतीने आम्ही काम केलं।